लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। या बातमीचे प्रायोजक आहेत कायनेटिक ग्रीन, निदा ईव्ही इलेक्ट्रिक बाईक, सोलापूर। हो इथं आहे की पाठी सप्लाय बंद केलं पाणी निवेदला देऊ पाणी हो बाबा पाणी द्या पाणी द्या पाणी आमचे लहान लहान लेकर आहेत आम्ही पोटाच्या पाठीमागे जातो एवढे एवढे लेकर आहेत वर चढून बघते ती डिब्बी काढून तिकडे पलीकडच्या साईडला घ्या मला बोला लहान लहान लेकर पोटाच्या पाठीला जाते त्यांच्या आया बहिण्या का नाही उधुणं भांडण करायला जाते लहान लेकर तिथं चेड्डीवर चढा जाताना एका झाडाला जाताना एकमेकाला ही होते हा हे आहे ना हे का म्हणते त्याला का म्हणते डीपी हात घ्या त्यांच्या बोच्यात घ्या म्हणायचं आमच्याकडनं आमची लहान लेकर आहे घेण्यात यावे माझ्या पोराला झालं तसं कुणाच्या लेकराला होऊन गेल्या 4 महिन्याखाली राजामी डावरे या मुलाचा पोलीस कॉलनी या ठिकाणी MSCBच्या डीपीला हात लागला म्हणून एक हात लागला ते एक कारण झालं। आज त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन त्या मुलाचा हात कट करावा लागला। याबाबतचे आम्ही निवेदन वेळोवेळी प्रशासनाला देऊनही प्रशासनाचं लक्ष सोलापूर शहरातल्या MSCBच्या डीपीकडे नाही। त्याचबरोबर आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळ लागला आणि आमच्या या ठिकाणी लहान हजारो संख्येने या ठिकाणी मुलं राहतात। मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाला जागा करूनही प्रशासन का झोपलंय। MSCBच्या अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा निवेदन देतो आमच्या परिसरामध्ये लहान लहान लेकर राहतात यांना जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण असं मी वेळोवेळी निवेदन देऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा जागा करून प्रशासन कसं काय झोपलेलं आहे। मी या ठिकाणी आता मोठा शॉक लागला जाळ लागला आणि जर अजून थोडा मोठा स्फोट झाला असता या ठिकाणी लगतच हजारो घर आहेत। या ठिकाणी कुठल्या गोष्टीची जर गॅस टाकी जर उडली असते तर इथून पूर्ण आंबेडकर नगर उद्ध्वस्त झाला असता याला जबाबदार कोण आहे। मी प्रशासनाला अजूनही वेळोवेळी निवेदन दिलो पण त्यांना जाग जर येत नसेल तर या येणाऱ्या 6 दिवसामध्ये या डीपी इथून हलवण्यात यावी अन्यथा इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याला जाळ लावल्याशिवाय राहणार नाही मी। याची नोंद पहिला प्रशासनाने घेतली पाहिजे आणि इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याने घेतली पाहिजे। या ठिकाणी बघा किती लहान लहान लेकर राहतात लहान लहान लेकर राहतात। प्रत्येक वेळेस त्यांना आपण निवेदन देऊन प्रत्येक वेळेस त्यांना हे करून प्रशासन शांत बसत आहे। जर या मुलाचा हात कट करावा लागला तसे प्रत्येक घरामध्ये एक लहान लहान मुलं राहतात तर त्यांना काय झालं तर त्याला जबाबदार कोण। एका मुलाला नाही का आपल्या आईला मुलापासून लांब जावं जात आहे। त्यांचा आत्ता कमीत कमी यांची जी फाईल आहे का आता कोर्टामध्ये गेलेली आहे। या मुलाला जसं झालं तसं त्याच्या आईचं म्हणणं आहे की असं माझ्या मुलाला जसं झालं तसं कुणाच्या मुलाला नाही झालं पाहिजे। मला जबाबदार कोण आहे इथून त्वरित MSCB इथली जी डीपी आहे ती लवकर त्वरित हलवण्यात यावी अन्यथा पूर्ण डीपीला पूर्ण त्या MSCBच्या ऑफिसला जाळ लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणी इथले सर्व रहिवासी जाळ लावल्याशिवाय राहणार नाही आम्ही। याची पहिला नोंद घ्यावी आणि ते काय असेल ते 8 दिवसाच्या तिथून ते डीपी हलवण्यात यावी एवढी मी प्रशासनाला विनंती करतो।